ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। सन्माननीय प्रकल्प अधिकारी आदरणीय माऊला, सन्माननीय मुख्याध्यापक पडगाणकर, सन्माननीय मुख्याध्यापक शेरमकर सर, सन्माननीय मुख्याध्यापक मागाडे सर, आदरणीय मानसी मॅडम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदरणीय तोळसकर साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षक अंतर्गत या ठिकाणी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन द्वारा आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25चं आयोजन शासकीय आश्रमशाळा इगळस तालुका कर्जत येथे करण्यात आलेलं आहे। सदरच्या क्रीडा स्पर्धा दिनांक 10, 11 व 12 डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी एकूण 1244 विद्यार्थी सहभागी झाले असून 3 जिल्ह्यातील म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 3 जिल्ह्यातील एकूण 24 आश्रमशाळेतील विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत। 1244 विद्यार्थ्यांचे जे गट होते ते वयोगट आहेत 14, 17 आणि 19 मुले व मुली। यामध्ये विविध खेळ खेळवले गेले। त्यामध्ये सांघिक खेळ प्रकारामध्ये खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, हँडबॉल आणि रिले, तर वैयक्तिकमध्ये धावणे 100 मीटर धावण्यापासून तर 3000 मीटर धावण्यापर्यंत, वेगाने चालणे, उंच उडी, लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक या ॲक्टिव्हिटीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला होता। या स्पर्धेकरिता एकूण 19 समित्यांची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये भोजन समिती, क्रीडा नियोजन समिती अशा विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली होती। या स्पर्धेकरिता एकूण 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले होते। एकूण खेळांची संख्या, एकूण जे इव्हेंट्स ठेवले गेले त्याची संख्या आहे 284। या ठिकाणी खेळाडूंना विविध प्रकारच्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। या सुविधेमध्ये खेळाडूंना उत्तम दर्जाची मैदाने, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आली स्पर्धेदरम्यान। या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना गणवेश, शूज, कॅप इत्यादी साहित्यसुद्धा उत्तम दर्जाचं देण्यात आलं। सध्याच्या स्पर्धा ह्या निवासी असल्यामुळे शासकीय आश्रमशाळा पिंगळस येथे निवासी भोजन व्यवस्थासुद्धा विद्यार्थ्यांची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी एस टी महामंडळाचे बसेस बुक करण्यात आले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना इथे आणण्यात आलं असून आज समारोप कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये परत पाठवण्यात येणार आहे। सदर स्पर्धा निकोप वातावरणात पार पडतील
याची दक्षता घेण्यासाठी म्हणून क्रीडा विभागाचे असोसिएशनचे अनुभवी पंच या ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी अत्यंत सुंदर वातावरणामध्ये या स्पर्धा पार पाडलेल्या आहेत. या स्पर्धेनंतर विभागस्तर राज्यस्तर स्पर्धा होणार आहेत. विभागस्तर स्पर्धा ह्या ठाणे अपर आयुक्त ठाणे यांच्या अंतर्गत घेतल्या जातील, तर राज्यस्तरावरील स्पर्धा हे नागपूर येथे घेतल्या जातील असे नियोजित आहे. या स्पर्धेकरिता ज्या मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, ज्यांनी खास करून यामध्ये योगदान दिले ते आश्रमशाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री संजय मगाडे सर यांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलं. यासोबतच श्री सेरमकर सर मुख्याध्यापक कोळंबकर, श्री मोहन पडगण सर मुख्याध्यापक भालीवडी, श्री MP पाटील सर मुख्याध्यापक चापेवाडी, दिनकर सोनवणे सर गार्डन अधीक्षक प्रकल्प कार्यालय पेन, श्री इकारे सर मुख्याध्यापक अनाथ आश्रमशाळा वाकडी, उत्तम पाटील सर उत्तेकोल आश्रमशाळा, अजित पवार मुख्याध्यापक वरवणे, चव्हाण सर मुख्याध्यापक पाथरस. या व्यतिरिक्त खास करून जी माझी प्रकल्प कार्यालयाची टीम आहे, ज्यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल होता या क्रीडा सामन्याच्या नियोजनापासून, ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली नियोजन करण्यामध्ये, त्या माझ्या कार्यालयाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे मॅडम, ज्यांचं सातत्याने योगदान यामध्ये राहिलं ते अत्यंत ॲक्टिव्ह असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदीप सोळसकर, आणि शिक्षणाचा प्रभार ज्यांच्यावर आहे ते सहाय्यक प्रकल्प अधिकारी मारुती गायकवाड. या सगळ्यांच्या सहभागातून या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी अत्यंत उत्तमरित्या पार पडलेल्या आहेत. या स्पर्धेच्या समारोपाकरता माननीय अप्पर आयुक्त दीपक कुमार मीना साहेब यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यासोबतच माननीय प्रदीप पोळसाहेब उपायुक्त ठाणे यांना पण निमंत्रित करण्यात आले असून आज या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेचा समारोप अत्यंत आनंदात होतो आहे. या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल सर्व खेळाडू, सर्व विद्यार्थी व आयोजक स्पर्धेतील सर्व सदस्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. PTC ठाणे यांच्या अंतर्गत जे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन या शाळेच्या अंतर्गत शाळा ज्या आहे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पेनस, या ठिकाणी प्रकल्पस्तरीय 2024-25 ही स्पर्धा संपन्न होत आहे. आणि या स्पर्धेकरता माननीय प्रकल्प अधिकारी धाबेसाहेब यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आहे. ही स्पर्धा ज्या सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर बसून घ्यायचं आहे. त्यांनी आम्हाला खूप शिस्तीचं पालन सर्वांनी करायचं आहे. आणि जशी आपल्या शाळा बसलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. त्यांनी आम्हाला केलं. काही विद्यार्थी अजून मैदानामध्ये उभे आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी बसून घ्यायचं आहे. सर्व शिक्षकांच्या मुख्याध्यापकाच्या घेतल्या आणि कशाप्रकारे नियोजन करायचं आहे हे आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि गेले या 3 दिवस जे स्पर्धा होत आहे या ठिकाणी स्वतः प्रकल्प अधिकारी उपस्थित राहून या ठिकाणी स्पर्धा पार पडत आहे. प्रत्येक ज्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी भाग घेत जे उपस्थित राहून ते पाहणी करत आहे. मग सकाळी 7 वाजल्यापासून स्वतः या ठिकाणी येऊन त्याचं नियोजन कशा प्रकारचं आहे, जेवण असेल म्हणा किंवा ज्या सध्याचं नियोजन विद्यार्थ्यांचं निवासस्थान कसं असेल याची पण त्यांनी स्वतः पाहणी त्यांनी केली. या स्पर्धेकरता सर्व शिक्षक, अधीक्षक, विद्यार्थी उत्साहाने हिरिरीने भाग घेत आहे. आणि या ठिकाणी ज्या प्रकारच्या ज्या सुविधा विद्यार्थ्यांना आवश्यक होत्या त्या राहणी सोयी असेल म्हणा किंवा खेळाचं साहित्य असेल संपूर्ण प्रकल्प अधिकारी यांनी आम्हाला पुरवलेलं आहे. आणि या संपूर्ण ज्या सोयी दिल्यामुळे विद्यार्थी देखील जे आहे खूप मनाने ज्या चांगले खेळत आहे याचा आम्हाला ज्या अभिमान आहे. आणि अशाच प्रकारचं प्रकल्प अधिकारी यांचं आम्हाला सहकार्य असावं अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेन यांच्या माध्यमातून प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25 साराबादप्रमाणे होत आहेत. परंतु या प्रकल्पस्तरीय क्रीडा होत असताना जे काय आदिवासी संघटना आहेत किंवा पंचायत क्षेत्रातील अनेक भागातील सरपंच की उपसरपंच किंवा अनेक समाज कार्य संघटना आहेत, यांना कोणत्याही प्रकारे हा कार्यक्रम होत असताना विश्वासात घेतलं नाही. या गोष्टीची कुठेतरी आम्हाला खंत आहे. कारण या ठिकाणी पालकवर्ग म्हणा किंवा या शालेय समितीवरती अनेक आदिवासी समाज संघटना काम करतात. त्यानिमित्ताने आम्हाला ह्या गोष्टीचा खंत आहे की कुठंतरी या गोष्टीची चावूल आदिवासी समाजाला लावली पाहिजे. त्यानिमित्ताने माझी विनंती आहे की यापुढे अशा स्पर्धा होत असताना आदिवासी समाजातील अनेक संघटनांना विश्वासात घेऊन
किंवा सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना या गोष्टीची चाहूल देऊन यापुढे हा कार्यक्रम राबवण्यात यावा अशी माझी विनंती आहे. तर माझे नाव पायल चंद्र साबळे. मी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्नड शाळा भालेवडी येथील विद्यार्थिनी आहे. तर ह्या शाळेची निवास व्यवस्था, सगळे आजूबाजूची ग्राउंड व्यवस्था चांगले उत्तम प्रकारचे आहे. तसंच इथे ग्राउंड एकदम चांगल्यात माती टाकलेलं आहे, जेणेकरून खेळाडू पडल्यानंतर पायाला खडं टोचून लागू नये असे चांगल्या प्रकारचे ग्राउंड केले. आणि तसेच मुलींची राहण्याची व्यवस्थासुद्धा चांगल्या प्रकारची आहे. चारही बाजूनी सिक्युरिटी आहे, त्याच्यामुळं मुलींचा कसलाही धोका नाही मुलीला. तसेच भोजन व्यवस्था ही चांगल्या प्रकारची आहे. उत्तम प्रकारचे जेवण आम्हाला मिळतं आहे, चांगले जेवण. आणि इथले असोसिएट जे पंच निवडल्यामुळे तर इथं सामनाही कुठल्याही चुकीचा न होता व्यवस्थितपणे पार पडले सगळे सामने आणि सगळं चांगलं होतं. थँक्यू, धन्यवाद. माझं नाव प्रियंका. मी आश्रम शाळा भालेवडी, कन्याश्रम शाळा भालेवडी या शाळेतून भक्ताची वाडी या शाळेतून क्रीडा स्पर्धेमध्ये आले. हँडबॉल, व्हॉलीबॉल, खो खो या तिन्ही स्पर्धेत मी भाग घेऊन इथलं जे वातावरण खूप सुंदर आहे आणि जे जेवण, परत राहण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे. आणि जे पंच जे आहेत त्या पंचांनी पण चांगल्या प्रकारची निवड मुलीची केलेली आहे. धन्यवाद. ललिता रामझुगरे आहे. आम्ही इथं पिंगळस येथे स्पर्धेला आलो आहोत. इथं आम्हाला राहण्याची व्यवस्था खूपच छान आहे आणि जेवण पण आम्हाला खूपच छान मिळतं आहे. आणि इथं स्पर्धा लयच भारी होतात आणि मॅडम पण आम्हाला खूप सहकार्य करतात. आम्हाला लय आवडलं. मी कबड्डी आणि खो खोमध्ये भाग घेतला होता. इथले ग्राउंड खूपच छान आहे, मोठे मोठे खूप आहे. माझं नाव सविता पुंडलिक पखाले. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पात्रज येथून मी सुरक्षा समिती कमिटीमध्ये होते आणि आम्ही सगळेजण 9 तारखेलाच इथे दाखल झालो. आल्या त्या दिवसापासून 10, 11, 12 या 3 दिवसामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा या पूर्ण संपन्न झालेल्या आहे. आणि आज शेवटचा उर्वरित बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे. तरी ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी सुसज्ज असं सगळं वसतिगृह, ग्राउंड, सुशोभीकरण खूप छान होतं. वातावरण हे एकदम थंडी असल्याकारणाने छान होतं. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक जे नियोजन कर्मचाऱ्यांकडे दिलं होतं ती कर्मचारी एकदम आपलं काम चोख रीतीने पार पाडत होतं. तसेच थोडंसं ग्राउंडमध्ये जे काही स्पर्धा चालू होत्या तर तिथे थोडंसं म्हणजे पाणी थोडंसं पिण्यासाठी ते थोडं कमी वाटलं. बाकी ह्या एकदम उत्तम नियोजन झालेलं आहे आणि एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. बस. नमस्कार, माझं नाव पृथ्वी दीपक भुसे. मी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चापेवाडी येथून माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मी 3 दिवस इथे हँडबॉल समितीची गुणलेखिका म्हणून काम केलेलं आहे. तर या पिंगळस शाळेत आल्यावर व्यवस्था अतिशय उत्तम वाटली आम्हाला. ग्राउंड देखील चांगले आहेत. थोडीशी फक्त खंत एवढीच वाटली की प्रत्येक ग्राउंडवर पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती, कारण पंच, गुणलेखक आणि जे वेळाधिकारी होती त्यांना उन्हामुळे पाण्याची जरा अडचण जाणवत होती. बाकी इतर व्यवस्था अतिशय उत्तम केलेली आहे. मुलींची राहण्याची व्यवस्थाही खूप चांगली आहे. त्याच्यामुळे या शाळेतील जे सर्व मुख्याध्यापक आहेत श्री माघाडे सर, तसेच त्यांचा संपूर्ण स्टाफ, अधीक्षक या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. आणि पुढच्या वर्षी देखील अशाच उत्कृष्टपणे आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून, राहण्याच्या उत्तम सोयी उपलब्ध करून शाळांना प्रोत्साहन द्यावं आणि शाळेत या क्रीडा स्पर्धा राबवण्यात याव्यात. धन्यवाद. शिक्षिकासुद्धा होतो आणि सर्व विद्यार्थी म्हणजे हे जे विद्यार्थी असतात हे खेळामध्ये अतिशय प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं असतं. त्यांना आवड असते या खेळात. मुळातच मुलांना ह्या आवड असते खेळाची आणि ते आपलं कला अतिशय चांगल्या प्रकारे दाखवतात. कधी कधी तर आम्ही सुद्धा थक्क होतो की मुलं किती सुंदर खेळतात. आणि हे उदाहरणं म्हणजे आपण प्रत्यक्ष बघू तेव्हा आपल्याला सुद्धा कळेल की किती सुंदर त्या मुलं कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल किंवा कुठलेही खेळ खूप
खूपच छान सरागपणे खेळतात. त्याच्यामागे शिक्षकांची पण मेहनत असते आणि विद्यार्थ्यांमध्ये उपजतच हे गुण असल्याचं म्हणजे आम्हाला नेहमी जाणवतं. मला तर असं वाटतं की विद्यार्थ्यांनी हे मोबाईल चुकूनही न वापरता याचा जो उपयोग आहे तो फक्त ज्ञान वाढवण्यासाठी करावा. जे काही आपल्याला येत नाही ते बघण्यासाठी किंवा केला तर तो ठीक आहे, परंतु आपला जास्तीत जास्त वेळ त्यांनी खेळासाठी द्यावा असं मला वाटतं. शिक्षण आणि खेळ हे दोन गोष्टी जर पाठीशी असल्या तर बाकी कुठल्याच गोष्टींची आवश्यकता नाही, मोबाईलची तर मुळीच नाही असं मला वाटतं. प्रॅक्टिस घेतली जाते, त्यांना शिकवलं जातं, त्याच्यानंतरच मग ह्या आपल्या स्पर्धा पार पडल्या. संदेश की खेळ हा आपल्या आयुष्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. मी मुलींची व्यवस्थापका म्हणून आलेली आहे. माझ्या शाळेचं नाव आहे चाफेवाडी. इथली व्यवस्था चांगली होती आणि ग्राउंड पण चांगलं उपलब्ध करून दिलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही पिंगळ शाळेचं आभारी आहोत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन जिल्हा रायगड अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आणि या खेळासाठी क्रीडा स्पर्धेसाठी जवळपास 1500 विद्यार्थी, यामध्ये 800 मुले व 700 मुली यांचा सहभाग असून त्यांच्या व्यवस्थेसाठी जवळपास 150 ते 200 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत आहेत आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या व स्टाफ, 2 टाईम नाश्ता, 2 टाईम जेवण व राहण्यासाठी निवास व्यवस्था अशी पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये मुलांना सकाळी नाश्तामध्ये पोहे, शिरा, उपमा, केळी, अंडी, दूध, तसेच जेवणामध्ये चपाती, भात, वरण, भाजीचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि यासाठी जवळपास 45 ते 50 कर्मचारी यांच्या जेवणाची व्यवस्था व निवासाची व्यवस्था पाहत आहेत व मोठ्या उत्साहात व आनंदामध्ये या स्पर्धा पार पाडण्यासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेन जिल्हा रायगडचे प्रकल्प अधिकारी श्री आत्माराम धाबेजी साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. सकाळी 4 वाजल्यापासून नाश्त्याला सुरुवात होते. आमचे कर्मचारी 4 प्रश्न इथे येतात. 4ला सुरुवात होते आणि 7:30 ते 8:30पर्यंत नाश्ता दिला जातो. 8:30च्या नंतर जेवणाला सुरुवात होते. 12 वाजेपासून ते 1-1:30 वाजेपर्यंत दुपारचं जेवण दिलं जातो आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला लगेच स्टार्ट करायला लागतो. त्यानंतर 6:30 ते 8:30पर्यंत मुलांचं जेवण चालतो. सकाळी नाश्त्याला पोहे असतो, पोहे, अंडे असतात, केळी असतात, फ्रूटचे असते, दूध त्यातलं दूध असतं आणि दुपारी डाळ भात भाजी चपाती, संध्याकाळी डाळ भात भाजी चपाती. आणि पिंगळ शाळेमध्ये आलेलो आहोत. आज 3रा दिवस आहे. मुलांना सकाळी 4 वाजल्यापासून लागते, 7ला नाश्ता द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर खेळायला मुली 12:30 नंतर जेवण, डाळ भात भाजी चपाती, पुन्हा 3 नंतर तोच कार्यक्रम पुन्हा रिपीट होतो आणि डाळ भात भाजी असं जेवण दिलं जातं. 7 ते 8 वाजेपर्यंत हे जेवण चालू असतं. त्याच्यानंतर कर्मचारी वर्ग वगैरे यांना जेवण दिलं जातं आणि शिक्षक स्टाफला वगैरे जेवण दिलं जातं.
माध्यमिक शाळा तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणून माझी या ठिकाणी प्रमाणपत्र लेखन समितीसाठी निवड झालेली आहे अध्यक्ष आणि मी या ठिकाणी सोमवारी दिनांक 9/12/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी हजर झालो आणि तेव्हापासून पाहतोय मला या ठिकाणी अतिशय चांगलं वाटलं. जेवणाची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था संध्याकाळी सकाळी पाण्याची व्यवस्था उत्तम आणि चांगल्या मी शाळा भालेवडी कर्जत येथून या ठिकाणी क्रीडा स्पर्धेसाठी आलो आणि आमची लेखन समितीमध्ये निवड झालेली आहे. 9 तारखेला मी या ठिकाणी हजर झालो आणि राहण्याची जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी आहे. मुलांसाठी पण राहण्याची झोपण्याची गरम पाणी वगैरे सर्व या ठिकाणी उत्तम आहे. जेवणसुद्धा उत्तम आहे आणि ग्राउंड क्रीडांगण यासाठी पण उत्तम जागा या ठिकाणी तयार केलेली आहे. मुख्याध्यापक महागाडीचा आणि स्वतः जातीने लक्ष देऊन ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या क्रीडा स्पर्धा आतापर्यंत पार पडलेल्या आहेत. क्रीडा स्पर्धांचं सर्व नियोजन आमचे प्रकल्प अधिकारी श्री आत्माराम धाबे साहेब यांनी स्वतः लक्ष देऊन पूर्ण नियोजन करून अनेक वेळा शाळेला भेटी देऊन या ठिकाणी सगळं व्यवस्था त्यांनी स्वतः पाहिलेली आहे. त्यामुळे साहजिकच उत्तम सगळं नियोजन आहे. इंग्रजच्या संपूर्ण टीमचा सर्व विद्यार्थ्यांचा आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा आमच्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. इंग्रजच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. अरे येऊन